आज मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक, दुपारी 12 वाजता पार पडणार बैठक. अवकाळीमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं नुकसान, शेतकऱ्यांच्या नुकसानीवर बैठकीत चर्चेची शक्यता. राष्ट्रवादी काँग्रेसची आज उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक. मुंबई पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज काँग्रेसची बैठक, हर्षवर्धन सपकाळांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक. महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आज संध्याकाळी 6 वाजता बैठक. बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात महायुतीचं धोरण ठरणार, सुनील तटकरे यांची माहिती. मुंबई छावा क्रांतीवीर सेनेचं तीव्र आंदोलन, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आज सकाळी 10 वाजता आंदोलन. दत्ता भरणेंच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार. यवतमाळमधील मारेगावच्या रस्त्यात खड्डेच खड्डे, संतप्त तरुणांचे गांधीगिरी आंदोलन. छत्तीसगडमधील कार्यक्रमादरम्यान अमित बघेल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अकोल्यातील सिंधी समाजाचा संताप. या घटनेचा निषेध करत सिंधी समाजाचे अमित बघेल यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. रणजितसिंह निंबाळकरांना समर्थकांकडून दुग्धाभिषेक, महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला रणजितसिंह निंबाळकर. पत्रकार परिषदेनंतर भाऊक. मतदारांची दुबार नावे शोधा आणि दुबार मतदान रोखा, राज्य निवडणूक आयोगाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश. प्रत्येक बूथवर विशेष मोहीम राबवण्याचे आदेश. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या सचिवपदी शैलेश टिळक यांची निवड होण्याची शक्यता. खजिनदारपदी अरुण लखाणी यांचे नाव निश्चित. वरिष्ठ उपाध्यक्षांसह महत्वाची पदे मोहोळ गटाकडे. बीडीडी चाळ अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. कणकवली येथील संतोष परब हल्ला प्रकरणी मंत्री नितेश राणेंसह दोघांची दोषमुक्तता. प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दहिसर बोरिवली दौरा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा उद्देश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली अभियान. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागात 250हून अधिक कर्मचाऱ्यांचा मनसेमध्ये प्रवेश. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. मंत्री छगन भुजबळांच्या हृदयावर शस्त्रक्रिया. मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये भुजबळांवर करण्यात आली शस्त्रक्रिया. डॉक्टरांकडून भुजबळांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला. नवी मुंबईत महाराष्ट्र भवनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. आमदार मंदा म्हात्रेंनी ठेकेदारांसह केली भूखंडाची पाहणी. पंचमौली देवळीपाडा उदंचर जलविद्युत प्रकल्पासाठी करार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 8,000 कोटींचा सामंजस्य करार. प्रकल्पाचे सर्व परवाने जलद गतीने मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक यंत्रणा. जन्म प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार. पुराव्यांच्या आधारावर संबंधित पालिका अधिकाऱ्यांना निलंबित करणार. मंत्री आशिष शेलारांचे महापालिका आयुक्तांना निर्देश. राज्यात महायुतीत रिपब्लिकन पक्षाला योग्य वाटा मिळाला पाहिजे. मग केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी. अनुसूचित जातीसाठी राखीव जागांचा आग्रह. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार निवडून आले, तिथे दुबार मतदान. आशिष शेलार यांचा दावा. दुबार मतदार आणि बोगस मतदार असल्याचं मान्य केल्याबद्दल रोहित पवार यांनी मंत्री शेलारांचे मानले आभार. असीम सरोदे यांना उद्धव ठाकरेंचा फोन. उद्धव ठाकरे यांच्यासह राजू शेट्टी, अनिल परब यांसारख्या नेत्यांचे फोन. असीम सरोदे यांनी न्याय व्यवस्थेवर बोलताना योग्य ते बोलले पाहिजे. राज्यपालांवर बोलण्याचा अधिकार नाही. आपली न्याय व्यवस्था सर्वश्रेष्ठ याची जाणीव सर्वांना असली पाहिजे. उदय सामंत यांचं वक्तव्य. त्यांना कोणाला जाऊनच दे, काही विचारायचं असेल ते विचारू द्या. सरकार दिलेला शब्द कायमस्वरूपी पाळते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला मते कसे पडतील यासाठी उठाठेव सुरू आहे. उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका. आशिष शेलार यांनी काही लोकांना आरसा दाखवला. कोण काय बोलते ते ऐकण्याची आवश्यकता नाही. मतांचं विश्लेषण केलेलं लोकांच्या पचनी पडलं नाही, ते त्यातून एक्सपोज झाले. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सत्याचा नव्हे पत्त्याचा मोर्चा होता, मात्र त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा विचार व्हावा. वोट चोरी होता कामा नये याची निवडणूक आयोगाने काळजी घ्यावी. रामदास आठवले यांनी व्यक्त केलं मत.
एकल महिलांना योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवावं. या महिलांच्या पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत द्यावी. पात्र एकल महिला लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ द्यावा. अजित पवारांचे निर्देश. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्यास भाजपाला चीड का येते? मनसेचा भाजपाला सवाल. आशिष शेलारांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते असा उल्लेख करत मनसेकडून टोलेबाजी. राज्यात बुरख्या आडून लोकशाहीशी खेळ चालणार नाही. आशिष शेलारांनी सगळं सत्य जनतेसमोर मांडलं. निवडणूक याद्या स्वच्छ झाल्या पाहिजे. हिंदू दलित बांधवांना टार्गेट करू नका. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. सरकार शेतकऱ्यांची दगाबाजी करत आहे. नुकसानग्रस्त अनेक ठिकाणी अद्याप पंचनामे झाले नाहीत. अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल. सोलापुरात भाजप कार्यकर्ते पुन्हा आक्रमक. आम्ही ज्यांच्यासोबत लढलो, ज्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले त्यांनाच पक्षात घेतलं. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकरांचा सवाल. कराड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी कुणालाही आता शब्द दिला नाही. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची स्पष्टोक्ती. आमदारांना शब्द दिल्याचे काही जण सांगतात, पण ते चुकीचं. नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड. राष्ट्रवादीला मोठा खिंडार. माजी आमदार रामदास चरोस्कर आणि सुनीता चरोस्कर यांचा भाजप प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. रुपाली चाकणकर बेजबाबदारपणे वागत आहेत. या विभागाकडे सर्वांचं दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यशोमती ठाकूर यांची रुपाली चाकणकरांवर टीका. बीडचे आमदार प्रकाश सोळंखे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान प्रकाश सोळंखे यांचे माजलगाव येथील घर जाळलं होतं. या प्रकरणी चर्चेसाठी सोळंखे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. बीडमध्ये राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा अशी चर्चा. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस परंपरा अंतर्गत आता भाजपाच्या विरोधामध्ये लढत असल्याने युती अशक्य. पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या बैठकीमध्ये भावना व्यक्त. तर वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्याचं आश्वासन. आशिष शेलारजी, तुम्हाला मतदार यादीमध्ये फक्त मुस्लिम दिसले. वांद्रे पूर्वमधील पटेल शहा दुबार मतदार दिसले नाहीत. वरुण सरदेसाई यांनी दाखवली वांद्रे पूर्वमधील दुबार मतदारांची यादी. सांगलीतील जतमध्ये पेटला डिजिटल पोस्टर वॉर. थापलेला साखर कारखाना परत द्या असा मजकूर लिहित जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचे झळकले कार्टून्स पोस्टर. पहिल्या नगरात दुग्धयोगी रावसाहेब म्हस्के यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा उत्साहात संपन्न. या प्रसंगी शरद पर्व सारथी अमृत रथ या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं. यवतमाळमधील झेडपी आणि पंचायत समितीची अंतिम मतदार यादी जाहीर. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जाहीर केली अधिसूचना. चंद्रपूरमधील एसटीने दिवाळीत कमावले 5,13,00,000 रुपये. दिवाळीच्या दिवसांपासून आतापर्यंत प्रवाशांची बस स्थानकावर प्रचंड गर्दी. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये 2 दिवस कार्तिक पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. पालखी मिरवणूक आणि हरिहर भेट हे धार्मिक कार्यक्रम होणार. गडचिरोलीत दाट धुक्याची चादर. वाहन चालकांना सावधपणे वाहन चालवावे लागत आहेत. रोहित आर्य प्रकरणी अहवाल सादर करा. राज्य मानवाधिकारी आयोगाचे आदेश. पोलिसांना 8 आठवड्यांची मुदत. नागपूर महानगरपालिकेच्या कचरा संकलन वाहनांमध्ये 20 नवीन विद्युत वाहनांचा समावेश. मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते या नवीन ई-वाहनांचे लोकार्पण. अमरावतीच्या रितेश मेश्राम मृत्यू प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमधील 8 पोलीस कर्मचारी निलंबित. तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठांना प्रस्ताव सादर. साताऱ्यात प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची पहिली बैठक. प्रतापगडावर रोपवे आणि पार्किंगसह इतर सुसज्ज पार्किंग मूलभूत सुविधा उभारण्याची दिशा निश्चित. मुंबईत 4 ठिकाणी कबुतरखान्यांना परवानगी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने महानगरपालिकेकडून जागा दिली. स्थानिकांकडून विरोध सुरू. रत्नागिरीतील खेडमध्ये लोटे एमआयडीसी प्रदूषण प्रकरणी जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई. कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल. रासायनिक सांडपाण्याने नदी पूर्ण दूषित. रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण उच्च न्यायालयात. वकील नितीन सातपुतेंकडून रिट याचिका दाखल. रोहित आर्यची हत्या झाल्याचा याचिकेत आरोप. गडचिरोलीत 3 नगर परिषदांच्या मतदार याद्या जाहीर. ही अंतिम मतदार यादी असून
सूचना फलकांसह संकेतस्थळावरही उपलब्ध. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 40वा गळीत हंगामाचा शुभारंभ. गळीत हंगामात दररोज 8,000पेक्षा अधिक ऊसाचे गाळप, 12 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अनधिकृत बांधकामावर हातोडा. 90 फूट ठाकुर्ली रोडवर कारवाई. अतिक्रमण झालेलं बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचा सरोदेंना दणका. अॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द. 3 महिन्यांसाठी सनद रद्द. न्यायालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने वकील महिलेचा मृत्यू. न्यायालयात देखील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. किल्ला कोर्टात वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाची मोजणी सांगलीतील तिसंगी गावात रोखून धरली. पुन्हा मोजणीस आल्यास हातात दगड घेऊ. शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा इशारा. तृतीयपंथी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय प्रतिनिधित्व द्या. कोल्हापुरातल्या मैत्री संघटनेची मागणी. उमेदवारी न दिल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सक्षम. मैत्री संघटनेच्या सचिव शिवानी गजबर यांची प्रतिक्रिया. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बदने विरोधात 4 तक्रारी. मारहाणीच्या आणि पैसे मागितल्याच्या तक्रारी. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार रणजित निंबाळकरांना तात्काळ अटक करा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांची मागणी. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कळवामधील 120 डॉक्टरांचे 1 दिवसीय कामबंद आंदोलन. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा यवतमाळमध्ये निषेध. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात डॉक्टरांचं कामबंद आंदोलन. डॉक्टर संपदा मुंडे यांना अलिबागमध्ये श्रद्धांजली. मेडिकल कॉलेजचे डॉक्टर विद्यार्थ्यांचा कॅन्डल मार्च. आत्महत्या प्रकरणाचा योग्य तपास करण्याची मागणी. शिरूरमधील पिंपरखेड येथील बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको. पुणे नाशिक महामार्गावर नागरिकांचा रास्ता रोको. वन विभागाचा आणि शासनाचा निषेध आंदोलन. बीडच्या माजलगावमध्ये शेतकरी संघटना आक्रमक. ऊस दरावरून शेतकरी संघटना आक्रमक. 7 तारखेपर्यंत सर्व कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर करण्याची केली मागणी. नांदेडमध्ये मंत्री संजय राठोड यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन. बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी उपोषण. उपोषणाला संजय राठोड यांनी भेट न दिल्यामुळे आंदोलन. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. भ्रष्टाचाराच्या विरोधात महानगरपालिकेच्या गेटसमोर आंदोलन. जैन मुनी निलेश चंद्र यांनी उपोषण घेतलं मागे. मंगलप्रभात तोडा. नार्वेकरांच्या भेटीनंतर उपोषण मागे. 15 दिवसात सरकार काहीतरी तोडगा काढण्याचं लोढा आणि राहुल नार्वेकर यांनी दिलं आश्वासन. कोणत्याही जीवित प्राणी पक्षाची सरकार जीवितहानी होऊ देणार नाही. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू. जैन मुनींना राहुल नार्वेकर यांचं आश्वासन. संगमनेरच्या बोटा कुरकडवाडी मार्गावर रास्ता रोको जनआंदोलन. बोटा ते राजूर राज्यमार्गाची दुरुस्ती, दुपदरीकरण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन. बीड यश ढाका हत्या प्रकरणी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा. प्रकरणी आरोपीला अटक करून एसआयटी स्थापन तपास करण्याची कुटुंबियांची मागणी. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला वेग. भारतातील सर्वात मोठा बोगदा रस्ता मार्गामुळे ठाणे ते बोरिवलीपर्यंतचा अवघ्या 15 मिनिटातच पूर्ण होणार. कल्याण शहाड उड्डाणपूल 20 दिवसांसाठी अवजड वाहनांसाठी बंद. 3 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरपर्यंत बंद. डांबरीकरणाच्या कामासाठी पूल बंद ठेवण्याचा निर्णय. साताऱ्यात 52 कोटींच्या मॉडेल रोडच्या कामांचं भूमिपूजन. पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक कॉन्क्रिटीकरण आणि सुशोभीकरण कामांचं शिवेंद्रराजेंच्या हस्ते भूमिपूजन. मुंबई मेट्रो लाईन 4 साठी मोठं पाऊल. 56 मीटर लांबीचा 450 टन वजनाचा स्टील स्पॅन एका रात्रीत बसवण्यात यश. शासनाच्या ओसाड जागेवर एसटी उभारणार. सौर ऊर्जा प्रकल्प 300 मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य. एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. सिंधुदुर्गात भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. दिवसभर पाऊस गायब, मात्र संध्याकाळच्या सत्रात पुन्हा अवकाळी पाऊस.
सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा हंगाम पुढे जाणार. आता बदलत्या हवामानाचा फटका नोव्हेंबरपर्यंत बागायतदारांचं नुकसान होण्याची शक्यता. नांदेडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. कंधार तालुक्यातील कौठा परिसरात मुसळधार पाऊस. वेचणीला आलेल्या कापूस पिकांचं नुकसान. सिंधुदुर्गात सायंकाळपासून पावसाची पुन्हा हजेरी. पुढील 2 ते 3 दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त. यवतमाळमध्ये कपास किसान ॲपवर शेतकऱ्यांना ऑनलाईन बुकिंग करावे लागणार. बुकिंग नंतर आता स्लॉट मिळणार, मगच कापूस विकता येणार. अतिवृष्टीमुळे भाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांच्या किमतीत वाढ. सध्या भाज्यांचे दर दुप्पट. दर वाढल्याने सामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापुरातील विविध भागातील ऊस वाहतूक रोखली. दरावर तोडगा निघत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू न देण्याचा इशारा. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी बैठक. राजू शेट्टींच्या नेतृत्वात बैठक. साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती. कोल्हापुरात ऊसाच्या दराबाबत बोलावलेली बैठक निष्फळ. बैठकीतील चर्चेवर आपण समाधानी नाही. मुख्यमंत्री फडणवीसांना याबाबत आम्ही जाब विचारणार. राजू शेट्टींचा इशारा. भंडाऱ्यात नाना पटोलेंसमोर शेतकऱ्यांनी मांडली व्यथा. शेतकऱ्यांना घेऊन नाना पटोले थेट जिल्हाधिकारी कार्यालयात. कुजलेलं धान्य दाखवत सरसकट नुकसान भरपाईची केली मागणी. गडचिरोली शेतीचं यांत्रिकीकरण वाढलं. भात पिकाच्या कापणीपासून तर मळणीपर्यंतची यंत्रांच्या सहाय्याने कामे. बारामतीच्या पुरंदरमध्ये सततच्या पावसामुळे केळी उत्पादकांचे नुकसान. केळीला पीक विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान. नुकसान भरपाईची मागणी. कमी क्षेत्र असले तरी पीक विमा द्या, शेतकऱ्यांची मागणी. ऊस दरासाठी कोल्हापूरच्या शिरोळ तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. आंदोलन. अंकुश आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा. पालघरमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ. नुकसान भरपाई म्हणून एका शेतकऱ्याच्या खात्यावर ₹2.30 जमा. शेतकऱ्याकडून संताप व्यक्त. नागपुरात पंचनामे करणारे अधिकारीच उठले शेतकऱ्यांच्या जीवावर. शेतकऱ्याला मिळालेल्या अनुदानातून केली पैशाची मागणी. पुणे जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले. बिबट्यांच्या उपाययोजनांसाठी बैठकीचं आयोजन. वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक. गोव्यातील बांबोली महामार्गावर भीषण अपघात. चालकासह 2 पर्यटकांचा गेला जीव. धडकेत कारचा पूर्णपणे चक्काचूर. सिंधुदुर्गात पट्टेदार डॉल्फिनला मच्छीमारांनी दिलं जीवदान. देवबाग किनाऱ्यावर वाहत असलेल्या डॉल्फिनला जीवदान. प्रसिद्ध अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन. वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती. ठाण्यातील कासरवडवली परिसरातील मेट्रो स्टेशनचं काम युद्धपातळीवर सुरू. कामादरम्यान सिमेंटची गोणी खाली पडली. बाईकस्वार आणि रिक्षा थोडक्यात वाचले. जयपूरमधील सिकर मार्गावर भीषण अपघात. भरधाव अनियंत्रित ट्रकची वाहनांना धडक. अपघातात 10 जणांचा मृत्यू. अनेक जण गंभीर जखमी. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्ध व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न. आपल्या प्लॉटवर कब्जा केल्याप्रकरणी तक्रार करूनही कारवाई न झाल्याने वृद्ध व्यक्ती त्रस्त. नाशिकच्या शरणपूरमध्ये रात्रीच्या सुमारास गोळीबार. पोलिसांनी संशयितांना घेतला ताब्यात. पुढील तपास सुरू. पुण्यातील गुन्हेगारांच्या आर्थिक व्यवहारांची होणार चौकशी. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आदेश. प्राप्तिकर विभागाला माहिती पाठवण्याच्या दिल्या सूचना. कोल्हापुरातील कळंबा कारागृहात सापडली जिवंत काडतूस. स्वच्छतागृहाच्या अधिकाऱ्याने घेतली झडती. 2 जण पोलिसांच्या ताब्यात. पुण्यात सोशल मीडियावर गणेश काळेच्या हत्येचं समर्थन. कोंढव्यामधील तरुणांनी सोशल मीडियावर बंदुकांसह बनवला व्हिडिओ. हत्येमध्ये सहभागी असल्याचा स्थानिकांकडून आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.